आली आली भाग्यलक्ष्मी। तुझी उतरेपर्यंत जरा लॉकअप मध्ये आराम कर। चल उठ 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 चाल। बाबा त्यांना थांब। मी आहे ना, मी करते। सरिता, उजव्या पायानं मापोल आण। ये। तुला डोंगरातल्या देवीची ओटी भरायला सांगितली होती मी। हो आई, मी देवीची ओटी भरली। कशाला खोटं बोलतेस? हा, मग इतक्या लवकर कशी आलीस तू परत? गोदात त्या आल्या होत्या, त्या दुसरी गाडी घेऊन आल्या होत्या आणि त्याच मला घेऊन आल्या। खोटं बोलू नकोस। गोदात त्या लग्नाच्या तिथून कुठेच गेलेल्या नाहीये। आई, मी खरंच बोलतेय। एक नंबरची खोटारडी आहेस तू। मी सांगते तुला, तू भिराई आईची ओटी भरलेलीच नाहीयेस। काय झालंय? काय नाही। जंत्रे, तुमची हिम्मत कशी झाली? धर्मा बेटा ये 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 इकडे। तुम्हाला ठाऊक नाही हा धर्मा आमचा मानस पुत्र आहे ते? याला पकडण्याची हिम्मत कशी झाली तुमची? तुमची मी गडचिरोलीला बदली करू शकतो, लक्षात ठेवा। धर्मा बेटा, तुला यांनी काही मारहाण तर केली नाही? बाप्पाजी, मला माफ करा। काय ह्याच्या बापानेच मला सांगितलं होतं ह्याला फोडून काढा म्हणून थोडस मारलं। तुझ्या आईने जे काही केलं ना, ते चुकीचंच होतं। अगं ऐका होते नवलच। काश तुझी आणि संजयची शपथ घेऊन सांगते, मी आत तिथं गेलेच नव्हते। अगं दिवसभर लग्नाचे तिथंच होते ना मी। आता हे काय गौरभंग आलाय? म्हणजे गोदात्या, तुमच्या रूपानं आई भिराई माझ्या मदतीला आली होती? तसं असेल तर लई भाग्याची पोर असते, भाग्यलक्ष्मी। येता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया, घरदार हे अधीर तिची पाऊले पुसाया।